नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. लवकरच मकर संक्रांत येत आहे. येत्या 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा ही करत असतो. तर ही सुगड पूजा कशी करावी, यामध्ये साहित्य कोणते घ्यावे, प्रत्येक साहित्य घेणे गरजेचेच आहे का, काही साहित्य नसेल तर त्याऐवजी काय करावे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या तारखेला मकर संक्रांत म्हणून साजरी केली जाते. या दिवशी हिंदू धर्मात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते असे मानतात. हिंदू धर्मातही सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. तर या सुगड पूजेसाठी साहित्य कोणते लागेल ते बघूया. तर प्रथम मी 5 सुगड घेतलेले आहे. तुम्हाला काळ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे सुगड हे बाजारामध्ये मिळून जातील. काही ठिकाणी याला सुघट किंवा खण असे देखील म्हणतात. तर तुम्ही घरामध्ये एक महिला असेल तर 5 सुगड घ्यावे आणि 2 महिला असतील तर तुम्ही असे 10 सुगड घ्यावे. काही ठिकाणी तुळशी मातेसाठी देखील सुगड ठेवले जातात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही सुगड हे घ्यावे. त्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहे, त्यानंतर तिळगुळ घ्यायचे आहे, तांदूळ घ्यायचे आहे, विड्याचं पान घ्यायचं आहे आणि विड्याच्या पानावरचं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. मग त्यामध्ये सुपारी येईल, खारीक येईल, खोबरं येईल, बदाम येईल, हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर घटाला बांधण्यासाठी लाल दोरा आणि थोडीशी फुले देखील पूजेसाठी घ्यावी. मकर संक्रांती हे दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसांचे आगमन दर्शवते आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे या शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला खूप महत्त्व आहे. देशभरात विविध स्थानिक परंपरांसह हा सण साजरा केला जातो. हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात झाल्याचे दर्शवत असतो. आता आपल्याला आपल्या शेतामध्ये ज्या पण भाज्या असतील त्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहे. मग घेवडा, वटाणा, बोरं, गाजरं आणि तसेच गव्हाच्या ओंब्या देखील घ्यायचा आहे. ओला हरभरा घ्यायचा आहे. हरभरा मिळाला नाही तर तुम्ही घरामध्येच आपला जो हरभरा असतो तो भिजत घालायचा आहे आणि तो हरभरा आपण ठेवायचा आहे. या पूजेमध्ये ऊस देखील वापरला जातो. ऊस मिळाला नाही तर आपण त्याऐवजी गूळ किंवा साखर देखील वापरू शकता, कारण की ऊसापासूनच गूळ आणि साखर बनत असते. आपल्याला जेवढं साहित्य मिळेल तेवढं साहित्य आपण या पूजेमध्ये आवर्जून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी एक चौरंग ठेवलेला आहे. चौरंगावरती आपण लाल वस्त्र हे अंथरून घ्यायचं आहे. तुम्ही नारंगी रंगाचे वस्त्र देखील अंथरू शकता. तसेच संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी देखील केली जाते. जो न खाये भोगी तो सदा राहे रोगी असं देखील म्हणतात. जो भोगीची भाजी खात नाही तो सदा आजारी राहतो असा त्यामागचा अर्थ आहे. त्यामुळे आपण मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगीची भाजी ही आवर्जून बनवावी. तसेच आता मी चौरंगावरती तांदूळ ठेवलेले आहे. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. मग तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्ती देखील स्थापित करू शकता किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. आता मी विड्याचं पान घेतलेलं आहे. विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचं पान देखील घेऊ शकता. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. सुपारीला देखील आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष देखील पठण करू शकता. तुमचं विड्याचं जे काही साहित्य आहे ते देखील यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही यासाठी सेपरेट विड्याचं पान देखील घेऊ शकता आणि त्यावरती हे सर्व साहित्य ठेवू शकता. आता मी फूल देखील अर्पण केलेलं आहे. आपल्याला आता सुगड घ्यायचे आहे. ते सुगड ठेवण्यासाठी आपण खाली तांदळाची रास ही ठेवायची आहे. मग 5 सुगड असतील तर 5 तांदळाच्या राशी ठेवाव्यात. 10 सुगड असतील तर 10 तांदळाच्या राशी ठेवाव्यात. अशा प्रकारच्या तांदळाच्या राशी या मांडून घ्यायच्या आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. नंतर आपण जे सुगड घेतलेले आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग तुम्ही एखाद्या कापडाने देखील पुसू शकता. आपल्याला ते धुवायचे नाही, कारण की खण हा कोराच पुसला जातो, तो धुतला जात नाही. तुमच्याकडे जर हा दोरा मिळाला नाही तर तुम्ही जो सफेद दोरा आहे तो देखील वापरू शकता.
पण जेव्हा आपण सफेद दोरा वापरत असतो तेव्हा आपल्याला तो 5 वेळा गुंडाळायचा आहे. आणि जर अशा प्रकारचा लाल दोरा वापरणार असाल तर तो लाल दोरा फक्त आपल्याला एकच वेळा गुंडाळा करायचा आहे. सफेद दोऱ्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. आता मी सुगड ठेवून घेणार आहे. ज्यांच्याकडे 10 सुगड असतील तर त्यांनी 10 सुगड देखील एका चौरंगावरती ठेवू शकता, किंवा तुम्ही खाली नुसते लाल वस्त्र अंथरून त्यावरती असे सुगड ठेवले तरी पण चालेल. प्रत्येक सुगडावरती आपण हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. 5-5 बोटे ही काढून घ्यायची आहे. मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. यानंतर रात्र ही लहान होत जाते आणि दिवस हा मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतू बदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता ही वाढायला लागते. आता या सुगडमध्ये आपल्याला एक एक साहित्य हे टाकून घ्यायचं आहे. मग मी पहिल्यांदा तीळ टाकलेले आहे, त्यानंतर तिळगूळ टाकलेले आहे, नंतर आपण बोरे टाकायचे आहे, हरभरा टाकायचा आहे. हरभरा नसेल तर आपण घरातलाच हरभरा भिजवून तो ओला हरभरा देखील आपण यामध्ये एक एक टाकू शकता. तसेच यामध्ये आपल्याला ऊस देखील टाकायचा आहे, गव्हाच्या ओंब्या देखील टाकायच्या आहे. प्रत्येक ठिकाणी शब्द हे वेगवेगळे असतात. तुमच्याकडे गव्हाच्या ओंब्या किंवा दुसरं काही म्हणत असतील तर ते आपल्याला या सुगडांमध्ये टाकायचं आहे. वाटाणाची एक एक शेंग देखील आपल्याला या सुगडांमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपण घेवड्याच्या शेंगा देखील या सुगडांमध्ये एक एक ठेवणार आहोत आणि या प्रत्येक सुगडाला आपण फुलं देखील अर्पण करणार आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी चारा हा कापला जात नाही, तसेच कोणत्याही भाजीपाला हा तोडला जात नाही. मग आपल्याला जे काही साहित्य लागेल ते आपण भोगीच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशीच आपण तोडून ठेवायचं आहे. मग कोणत्या पण भाज्या असो त्या आपण अगोदर बाजारामधून देखील अगोदरच्या दिवशीच घरी आणून ठेवल्या तरी पण चालेल, जेणेकरून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतीही भाजी तोडावी लागणार नाही. तसेच मकर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण घालत नाही. मग यावर्षी मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे, त्यामुळे आपण कोणीच यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. अगदी छोट्या बाळाचे बोरन्हाण असो किंवा तुम्हाला देखील साडी घालण्यासाठी काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही. मकर संक्रांतीचे वाहन घोडा आहे, तसेच उपवाहन सिंह आहे. जातीने ही ब्राह्मण आहे. वार नाव घोरा आहे. नक्षत्र नाव महोदरी आहे. वयाने वृद्ध आहे. हातामध्ये शस्त्र म्हणजे भाला घेतलेला आहे. तिने हळदीचा टिळा लावलेला आहे आणि सुवासाकरता हातामध्ये दुर्वा घेतलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ हे मिळत असते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज, प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आलेले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया 6 महिन्यांच्या कालांतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरत असते. या दिवशी गंगेत स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे. 2 थेंब गंगाजल प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात टाकावे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून देखील आंघोळ केली जाते. यामुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाही अशी ही मान्यता आहे. आता पूजेमध्ये आपण तिळगूळ ठेवणार आहोत, तसेच तीळ देखील ठेवणार आहोत. तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्या साहित्यामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. आपण जेव्हा मनोभावे पूजा करत असतो तेव्हा ती पूजा नेहमीच फलदायी ठरत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल
चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.